मित्रांनो, आजपर्यंत अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एसीबीनं बऱ्याच ठिकाणी रेड मारले, धाड टाकली, तिथून एवढं जप्त केलं, तेवढं जप्त केलं, ह्याला रंगे हात पकडला. आपण अशा बऱ्याच बातम्या ऐकल्या असतील. पण मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या अगदी जवळ असणारं दालन, त्या दालनामध्ये एसीबी रेड मारते, रंगे हात पकडते एका व्यक्तीला, हे अजूनपर्यंत न पचणारी गोष्ट आहे. विषय फार गंभीर आहे. नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातल्या एका लिपिकाने हा सगळा विषय केलेला आहे. आणि हा लिपिकाने विषय कसा केला असेल, त्याच्यामध्ये मंत्र्यांचा काही हात नसेल का? ह्या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. विषय समजून घ्या अत्यंत फास्टमध्ये. एक मेडिकल बंद होतं, त्याचं लायसन्स रद्द केलं जातं आणि ते वरच्या लेवलनं मॅनेज करण्यासाठी तो मेडिकलवाला मंत्रालयातल्या लिपिकाचा संपर्क करतो. आणि विषय संपवण्यासाठी किंवा लायसन्स परत रिन्यू करण्यासाठी किंवा परत देण्यासाठी त्या लिपिकाने त्या मेडिकलवाल्याकडे 30,000 रुपयाची मागणी केलेली असते. आणि ह्या 30,000च्या रक्कम द्यायच्या अगोदर त्या मेडिकलवाल्यांनी एसीबीला सांगितलेलं असते की मला अशा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली, मी ते 30,000 रुपये देणार आहे. त्याच्यानंतर एसीबीने सापळा रचतात, ते 30,000 रुपये देताना त्या लिपिकाला पकडतात. आता लिपिक कुठं काय त्याच्या घरी बसला होता का? तर नाहीये, मंत्रालयामध्ये बसलेला, जिथं नरहरी झिरवळांचं ऑफिस आहे, कार्यालय, मंत्रालय म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या अगदी जवळ. आणि इथं जाऊन एसीबी रेड मारते आणि त्या लिपिकाला पकडते. आणि आज नरहरी झिरवळ बोलतात की मला या सगळ्या गोष्टी काय माहीतच नाहीत, मला असंच झालं, मला तसंच झालं. मंत्रालय म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीखाली भ्रष्टाचार होतोय, मुख्यमंत्र्यांना सगळ्या गोष्टींची कल्पना नाहीये का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.